नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आहे आईच्या घरी सत्यनारायणची पूजा. गणरायांच्या स्थापनेच्या नंतर आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली. तर हा दुसरा दिवस. तर आज पूजा होणार आणि त्याच्यामध्ये पूजेमध्ये भरपूर काम वगैरे राहणार. खूप सारी मज्जा राहणार आणि आमचे सगळे भाऊ-बहीण, बहिणी, काका-काकू सर्व आमचे येणार. तर चला तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले इथे मटर साफ आईला सांगितलेलं फ्रोझन मटर आणायला, त्याच्याऐवजी त्यांनी हे आणले. त्याच्यामुळे आम्हालाही ते सोलायला लागले. त्याच्यानंतर मस्तपैकी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये आमचे 2 भाऊजी मस्तपैकी त्यांच्या हातचा ह्यावेळी ट्राय केला. पोहे खूप टेस्टी पोहे होते ते आणि थोडंसं शूट केलं आम्ही पोहे बनवताना आणि हे बघा रेडी पोहे आणि आम्ही मस्त बसून खाल्ले. पहिल्यांदा असे छान असं आयतं पोहे भेटले. खायला इतके अप्रतिम होते. थँक्स दोघं भाऊंना आणि त्या एका दादाला. तर हे बघा ह्या आमच्या 2 चिमण्या. ह्या मी फ्रॉक शिवलेले. दोघींना सेम सेम. तिसरी पण होती पण ती दिसलीच नाही काय माहिती कुठे. आणि या दोघी मला मॅच करत होत्या. आणि ही आमची सोनाली. पूजेची तयारी करून मला बोलते ताई गाणं शूट करा ना बांगुऱ्या म्हणतान ग. तर त्याचे चालू होतं ते बघ. हाय ही प्रत्येक वेळेस आहे आणि इथे ही का रडत असेल तर हिला करायचे होते ॲब्रो. मी पहिले ॲब्रो वगैरे पण करायची त्याच्यामुळे तिला माहिती मला ॲब्रो करता येणार. ती मला ॲब्रो कर. आणि हे बघा पूजेची तयारी चालू झाली. सत्यनारायणची पूजा, महाआरती. अशीपैकी छान अशी आरती झाली. त्याच्यानंतर ह्या माझ्या मोठ्या काकू आहेत. तर ह्याही आल्या. तर आम्ही फोटोही काढले आणि शूटही केले की ही माझी मोठी काकू असं मी सांगितलं. आणि वहिनी पण होत्या त्या बाहेर गेल्या. त्यांना माहितीच नाही मी व्हिडिओ शूट करते. आणि काकू मला बोलतात मस्त माझा फोटो काढ. हा माझा एक भाऊ आहे रुपेश. त्याच्यानंतर ही रात्रीची आरती. सगळे हे माझे काका, जगू नाना, माझा नाना आणि हे आहो आमचे. आणि रात्री सगळे आल्यानंतर आम्ही आरती घेतली सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. आणि छान आमचा असा फॅमिली फोटो. ॲक्च्युली एकीकडे भजन चालू होतं आणि एकीकडे आमचं फोटोशूट फोटो काढत होतो म्हणजे फॅमिली आली म्हणून फोटो काढत होतो. पण भजनही साईडला इतकं छान गात होतात ते मस्त. 2 काकू, वहिनी, माझी हे मम्मी, आम्ही 3 बहिणी, वहिनी असे आम्ही सर्वजण आणि हे इकडे भजन मंडळी. त्याच्या बाजूला जेवणाचा कार्यक्रम चालू होता. तर खूप छान अशी पूजा झाली. भजन वगैरे आणखीन त्याच्यामध्ये भजन वगैरे झालं तर आणखीन छान पूजेला शोभा आली. आणि इथे काका आम्ही सगळे मस्ती करत होतो, फोटो काढत होतो. काका आम्हाला हे करत होता. आणि ही आमची रुपाली मॅडम. ही काकाला खूप दिवसांना भेटली. त्याच्यानंतर ही एक माझ्या भावाची मुलगी. तिने इतके सुंदर असे मोदक बनवले होते.
तर ती आत्तू आत्तू करत होती. मग ती लावली कसे बनवले होते टेस्टी गणपती बाप्पाचे टेस्टी मोदक. त्याच्यामुळे माझी नंतर रुपाली आली तिला बोलते जा तुझी मम्मी जेवायला बोलवते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचं शूट झालं. रात्रीचं काय आम्ही जास्त हे केलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा विसर्जनाच्या दिवसाचा आहे. मस्तपैकी रुपालीने तिची आवडती भाजी वांगे बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या मस्त. आणि नंतर भाऊंनी सगळ्या तिन्ही जावयांचा सत्कार, काकांचा वगैरे सगळ्यांचा छान असा सत्कार वगैरे केला होता. आणि हे आमचे फोटोशूट्स. आणि ही आमची ताई, पमाताई. ती खूप घाईत होती त्याच्यामुळे तिचा व्हिडिओ आलाच नाही. आणि माझी क्यूटी जान्हवी अशा. आणि हे भाऊजी आमचे, ही 2 नंबरची बहीण आणि मी. आणि आम्ही 3 भाऊ बहीण आणि एक काय माहिती कुठे गेली ती नव्हतीच फोटो काढताना. आणि हे जोडपं हे आमचे आरती करताना. असे खूप सारे फोटोशूट्स हे आम्ही बहीण भावांनी नानांनी मिळून काढलेले हे सत्कार आहे. ते तुम्हाला कसे